इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकर विरोधात गुन्हा दाखल। महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी कोल्हापूरच्या जुन्या राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद। प्रशांत कोरटकरनं जीवे मारण्याची धमकी दिली, इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांचा आरोप। तर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल कोरटकरचं बदनामीकारक वक्तव्य। इंद्रजित सावंतांचे आरोप प्रशांत कोरटकरनं फेटाळले। माझ्या आवाजामध्ये धमकी देऊन कुणीतरी खोडसाळपणा केला। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रचंड आदर, प्रशांत कोरटकरची प्रतिक्रिया। काल भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंच्या निवासस्थानी जयंत पाटील आणि बावनकुळेंची भेट। सांगली जिल्ह्यामधील महसूल विभागाच्या कामासंबंधी 25 मिनिटांची भेट। स्वतः जयंत पाटलांची माहिती। भेटेवेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील देखील उपस्थित। सर्व 16 फिक्सर ओएसडींना रोखल्याबद्दल संजय राऊतांकडून मुख्यमंत्री फडणवीसांचं अभिनंदन। 13 शिंदेंचे तर 3 अजित पवारांचे फिक्सर, राऊतांचा आरोप। मंत्र्यांच्या ओएसडी संदर्भात अमोल मिटकरींचा मोठा गौप्यस्फोट। 2 ते 3 कोटींच्या कामासाठी एका मंत्र्याच्या ओएसडीनं 5 लाख रुपये मागितले। अमोल मिटकरी यांचा आरोप। मागील सरकारमध्ये रोजगार हमी विभागाच्या ओएसडीनं पैसे मागितल्याचा दावा। एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजना बंद होणार नाहीत, मात्र यापुढे नवीन योजना सुरू करता येणार नाहीत, मंत्री प्रताप सरनाईक यांचं वक्तव्य। राज्यभरात 9 लाख लाडक्या बहिणींचं अनुदान बंद। छाननी प्रक्रियेदरम्यान लाभार्थ्यांची संख्या कमी। सरकारचे 1620 कोटी वाचले। एकापेक्षा जास्त योजनेच्या लाभार्थी महिलांना वगळ। बारामती आणि परळीमध्ये नवीन पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय। दोन्ही कृषी महाविद्यालयांसाठी प्रत्येकी 564 कोटींच्या निधीला मंत्रिमंडळाची मंजुरी। कुख्यात गुंड गजा मारणेला 3 मार्चपर्यंत पोलीस कोठडी। मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी पुणे पोलिसांकडून मकोका अंतर्गत कारवाई।